नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइममध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार करून 21,68,000 रुपये कर्ज रकमेची व 15 तोळे सोन्याची फसवणूक केल्याबाबतच्या गुन्ह्यातील एकाच अवघ्या 21 दिवसांत जामीन मंजूर। ॲडव्होकेट रियाज बांडार। इचलकरंजी शहरामधील एका घटस्फोटित महिलेचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे व घराचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने वारंवार अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून तिला शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी खोटे बोलून तिच्याकडून पैसे सोने उकळून तिचा विश्वासघात करून सदर महिलेच्या नावे रक्कम रुपये 21 लाख इतकी कर्ज रक्कम उचलून तिची फसवणूक केले प्रकरणी तसेच महिलेचे अंदाजे 15 तोळे सोने परस्पर विकून त्याची विल्हेवाट लावले प्रकरणी सतीश बाळासो फडतारे याचेवर शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे भारतीय न्याय संहितेचे कलम 376, 406, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती। अटकेनंतर आरोपीची दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती। आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर आरोपीचे वतीने त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्याकडे आरोपीचा जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन सरकार व आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद होऊन आरोपीचे वतीने त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी सादर केलेले माननीय सुप्रीम कोर्टाचे संदर्भित प्रकरणांच्या अनुषंगाने विविध न्यायनिवाडे व आरोपीविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असल्याबाबत केलेला युक्तिवाद मान्य करून जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपी सशर्त जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले। सदर कामी ॲडव्होकेट रियाज बांदार यांना मदतनीस म्हणून ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट यासिन पेंढारी, जैद मुल्ला, परवेज मुजावर, अजीज मादाफ, साहिल शेख यांनी सहकार्य केले।